सुहासची इच्छा आहे की मिसळपाव बनवूया आज संध्याकाळचं जेवण म्हणून। मम्मा मिसळ खायचं आहे। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे संडे, तर संडे म्हटलं कसं आरामाचा वगैरे दिवस असतो। तर दुपारी मी जेवण वगैरे बनवलं, थोडेसे सुज्ञाचे कपडे वगैरे होते ते व्यवस्थित केले। सुज्ञा इथे आता थोडी तब्येत बरी आहे तिची, तर कलर करते। सुज्ञाने बघा कसं कलर केलेलं आहे वॉटर कलर, तिला खूप हौस आहे असं वॉटर कलर वगैरे सगळं असं यूज करायची। तर आता सुहासची इच्छा आहे की मिसळपाव बनवूया आज संध्याकाळचं जेवण म्हणून। दररोज तेच ते डाळ भात खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो आणि आपल्यालाही थोडा आराम मिळतो। तर त्यांना बनवायचं असेल तर मी मटकी एक शिट्टी देऊन ठेवलेली आहे। आणि इथे मी आहे ना कट करून सगळं ठेवलेलं आहे, कांदा टमॅटो वगैरे सगळं, आले लसूण पेस्ट, कढीपत्ता वगैरे, कोथिंबीर। मटकीची उसळची एक शिट्टी दिली, मटकीला म्हणजे एक शिट्टी दिलेली आहे मी उकडायला। आता आल्यावर ते बघूया कशी बनवतात ते। तर आज आहे मिसळपावचा बेत, तर चला मग। तर इथे सुरुवात केलेली आहे सुहासने। कढई घेतलेली आहे, लोखंडाची कढई घेतलेली, जेणेकरून तुम्हाला माहिती असेल की लोखंडाच्या कढईमध्ये जे आपण म्हणजे लोखंडाच्या भांड्यामध्ये जे आपण वस्तू बनवतो, जेवण बनवतो, ती अतिशय हेल्दी मानली जाते, कारण भरपूर प्रमाणात आयर्न असतात त्यामध्ये। तर इथे तेल गरम झाल्यावरती मोहरी घातलेली आहे, मस्तपैकी तडतडू दिलेली आहे। आणि तुम्हाला असं वाटत असेल की तेल जास्त आहे, पण नाही, तेल बरोबर झालं, कारण आपल्याला मिसळला तुम्ही बघत असाल तर एक मस्तपैकी तर्री एक लेअर असतो जो आला पाहिजे, त्यासाठी तेलाचा वापर करण्यात येतो जास्त। आणि इथे हिंग घातलेला आहे आणि नंतर इथे घालत आहे आलं लसूण पेस्ट। ही आलं लसूण पेस्ट मी तेव्हाच्या तेव्हा घरीच बनवलेली आहे, दुकानातली आणलेली नाही आहे। आणि ट्रस्ट मी गाईस, तुम्ही तेव्हाच्या तेव्हा जे आलं लसूण पेस्ट बनवताना त्याची चव काही म्हणजे वेगळीच असते, दुकानात आपण जी रेडीमेड आणतो त्याच्यापेक्षा। इथे कढीपत्ता घातलेला आहे आणि कांदा आणि टमॅटो घातलेला आहे, व्यवस्थित इथे सुहासनी परतून घेतलेला आहे। आणि जो मऊ होईपर्यंत टमॅटो आणि कांदा नरम होईपर्यंत त्यांनी परतून घेतला होता। त्याच्यानंतर इकडे मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला लवकर शिजायला हवं असेल तर इथे मीठ घातलेलं आहे सुहासनी, जेणेकरून लवकर कांदा आणि जो टमॅटो आहे आपला तो नरम व्हावा, यासाठी व्यवस्थित त्यांनी परतून घेतलेलं आहे। आणि मी तुम्हाला एक सांगेन की खरंच अमेझिंग झाली होती मिसळपाव, जी आपण बाहेर खातो रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर म्हणजे हॉटेल्समध्ये वगैरे खातो, अगदी तशीच घरच्या घरी झाली होती, मस्त। इथे कसुरी मेथी त्यांनी घातली होती, कसुरी मेथी थोडीच घालायची, नाही तर कडू होऊ शकतं, त्याच्यामुळे थोडी व्यवस्थित प्रमाणामध्ये घातलेली आहे। आणि असं म्हणतात की कुठल्याही भाजीमध्ये जी आपण ग्रेव्हीवाली भाजी बनवतो त्यात कसुरी मेथी घालावी, तब्येतीसाठीही खूप चांगली असते, मुलांसाठी, लहान मुलांसाठी वगैरे। आणि कसं समजूनही येत नाही, कारण असंच जर आपण खाणार नाही मेथी, कारण कडू असते, त्यामुळे असं अन्नाच्या माध्यमातून किंवा भाजीच्या किंवा डाळीच्या माध्यमातून आपल्या पोटात जाते। व्यवस्थित त्यांनी पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेतलेला आहे, जेणेकरून तो टमॅटो आपल्या तोंडात असा कचकचीत लागू नये, त्यामुळे व्यवस्थित शिजावा यासाठी त्यांनी ते पावभाजी स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेतलं। त्यानंतर त्यांनी इथे घातला आहे गोल्डीचा गरम मसाला। गोल्डीचा गरम मसाला तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता, आमच्याकडे गोल्डीचा होता म्हणून आम्ही गोल्डीचा वापरला। सगळं काही त्यांनी त्यांच्या चवीप्रमाणे घेतलेलं आहे, त्याच्यामुळे प्रमाण मी इथे सांगू शकत नाही की किती घेतलेलं आहे। साधारण मी अंदाजे सांगेन की अंदाजे 1 चमचा वगैरे त्यांनी गरम मसाला घातला असेल, 1 टेबलस्पून, छोटा चमचा, जास्त मोठा नाही, छोटा। इथे काश्मीरी लाल मसाला जो आहे आपला, मस्त तर्रीचा कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मसाला जो आहे तो घातलेला आहे। तुम्हाला जर इथे नोटीस कराल ना तुम्ही, तर तुम्हाला समजेल की लोखंडाच्या कढईमध्ये जेव्हा आपण बनवतो जेवण, तेव्हा थोडंसं काळसर रंगाकडे जातं जेवण, तुम्ही बघू शकाल, कारण ते कढईचं जे सत्व असतं त्याच्यामध्ये उतरतं, त्यामुळे लोखंडाचं इथे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जी मी मोड आलेली मटकी उकडून ठेवलेली होती, एकच शिट्टी द्यायची आहे, लक्षात घ्यायचं आहे, जास्त शिट्ट्या दिल्या तर ते पूर्ण स्मॅश होऊन जाईल मटकी। तर ती मटकीचं पाण्यासकट मटकीचे उकडलेलं पाणी असतं, मटकी उकडलेलं पाणी तेही घालायचं आहे, अतिशय हेल्दी असतं, टाकून द्यायचं नाही आहे।
व्यवस्थित परतून झाले असेल तर 2 मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत कारण आम्ही मसाला तुम्ही बघत असाल की काश्मीरी लाल मसाला घातलेला आहे, तिखट मसाला कमी घातलेला आहे सुहासनी, मालवणी तिखट मसाला जो आहे आमच्याकडे तो, त्यामुळे मिरची घातलेली आहे, चव खूप सुंदर येते आणि जास्त तिखट नाही बनत. आपल्याला असं वाटतं की 2 मिरच्या घातल्या म्हणजे एकदम असं झणझणीत तिखट काहीतरी होईल, पण असं नाही झालं, काही नॉर्मलच तिखट होतं. म्हणजे सुद्ध्याने देखील खाल्लं त्यामुळे तुम्ही समजू शकता की नॉर्मलच तिखट होतं. आणि इथे कोथिंबीर घालायची आहे वरतून भुरभुरून, तुम्ही लास्टलाही घालू शकता, अगोदरही घालू शकता. आणि इथे त्यांनी वाटप जे असतं मालवणी वाटप, जे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की वाटण जे असतात ते आम्ही इथे घातलेलं आहे. ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घालायचं असेल तरीही चालेल, पण आम्ही इथे होतं घरी म्हणून घातलेलं आहे. कोथिंबीर घालण्यामध्ये कंजूसी अजिबात करायची नाही आहे, कोथिंबीर मस्तपैकी घालायची आहे तर चव खूप छान येते. तर कोथिंबीर इथे मी घातलेली आहे. आणि तुम्ही बघत असाल की पाणी घातलेलं आहे सुहासनी, कारण ते एकदम असं भाजीसारखं झालं होतं. आणि मिसळ तुम्हाला माहिती असेल कारण आपल्याला नंतर फरसाणसुद्धा घालायचं असतं मिसळमध्ये, त्यामुळे थोडंसं पातळ हे हवंच, त्यासाठी त्यांनी पाणी घातलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे की जेवण करताना कधीही गरम पाण्याचा वापर करावा, थंड पाणी घालायचं नाही आहे. जर तुमची डाळ उकळत असेल, भाजी म्हणजे बनत असेल आणि तुम्हाला वाटलं की मला थोडंसं पातळ हवं आहे, ग्रेव्ही अजून हवी आहे, मी पाणी घालते, पण पाणी घालताना गरमच पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे, चवीमध्ये फरक येतो त्यामुळे. तर इथे व्यवस्थित तुम्ही बघू शकत असाल आपली मिसळ रेडी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की लोखंडी कढईमध्ये बनवल्यामुळे ते तुम्हाला असं वाटेल की थोडंसं असं काळपट असं वाटेल तुम्हाला आपला हा मिसळचा जो रस्सा आहे तो, पण ट्रस्ट मी गाईज, तुम्ही हे हेल्दी बाहेर आपण खातो, म्हणजे आपण बघा बाहेर खातो ते आपण एक 40 ते 50 रुपयामध्ये एक जण खाऊ शकतो, पण तेवढ्याच पैशामध्ये आपण घरी बनवलेलं आहे. मिसळ रेडी आहे, आता आपण सर्व करूया. तर इथे माझी होममेड मिसळ रेडी आहे, मस्त झाली होती. खरंच तुम्ही करून बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडली की नाही ते. आणि फरसाण वगैरे हे तर ऑब्व्हियसली रेडीमेडच आणलं होतं, ते काही घरी बनवलेलं नव्हतं, फक्त मिसळ घरी बनवलेली होती, पण मस्त झालेली, अक्षरशः पोट भरून खाल्लं मी. तर नक्की करून बघा आणि मला सांगा. सोमवार आलेला होता आणि तुम्हाला माहिती आहे सोमवार असेल तर आपल्याला ऑफिसला जायची किती घाई असते. तर इकडे मी सिम्पल मेकअप लुक तुमच्याशी शेअर करते आहे. पहिलं तर मी गार्नियर कम्प्लीटचं व्हिटॅमिन सी सिरम जे आहे ते यूज करते आहे ॲज अ मॉइश्चरायझर. जसं की तुम्हाला माहिती आहे की थोडीशी थंडी आता पडायला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये तरी, तर आपली स्किन जी आहे ती भरपूर हायड्रेट राहण्यासाठी मॉइश्चरायझर वापरणं हे खूप गरजेचं असतं. भलेही तुमची स्किन ऑइली असू दे, भलेही तुमची स्किन ड्राय असू दे, कॉम्बिनेशन असू दे, पण मॉइश्चरायझर वापरणं हे खूप गरजेचं असतं. मी ही गार्नियर कम्प्लीटची व्हिटॅमिन सी सिरमची जी क्रीम आहे ती यूज करते, मस्त आहे. आणि त्याच्यावर मी हे लॅक्मे CC क्रीम जे आहे ते यूज करते. लॅक्मे CC क्रीम हे अक्षरशः खूप छान कव्हरेज देतं असं मला वाटतं. म्हणजे पूर्ण मी म्हणणार नाही पूर्ण दिवस, पण येस जवळपास 4 ते 5 तास तरी कव्हरेज राहतच राहतं. आता जवळपास माझं ऑफिस असतं 10चं, तर तुम्हाला मी सांगेन की 4 वाजेपर्यंत तरी ते एकदम इंटॅक्ट असतं CC क्रीम आपल्या चेहऱ्यावरती. तर मी इथे CC क्रीम जे आहे ते मानेला अप्लाय करते आहे ऑब्व्हियसली, कारण चेहरा आणि मान पूर्ण वेगळं दिसतं, नाही तर मानेला आणि पूर्ण चेहऱ्याला मी इथे अप्लाय केले आहे. काहीच मी माझ्या हातांचाच वापर करते, मी काही म्हणजे पफ किंवा एखादा ब्रश वगैरे यूज नाही करत. मला हातानेच कम्फर्टेबल वाटतं बोटांनीच ते स्प्रेड करायला चेहऱ्यावरती, तर मी त्याचाच वापर करते. त्यानंतर मी लूज पावडर यूज करते लॅक्मेची. काहीच ट्रस्ट मी, तुम्हाला जर पटापट लुक करायचा असेल ना तर तुम्ही हे मिनिमल प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही घ्या. अक्षरशः तुमचा इंटॅक्ट लुक जो आहे तो मस्त तयार होतो. आणि ट्रस्ट मी एकदम हलतही नाही मेकअप तुमचा, ते मॉइश्चरायझर आणि तुम्ही जर प्रॉपर सन बेस यूज करत असाल तर. इथे मी डॅप करून लावते आहे जो आपली लूज पावडर आहे ती, ऑफकोर्स मानेला आणि चेहऱ्याला दोन्हीकडे. आणि त्यानंतर मी हिमालयाचं काजळ यूज करते आहे. काही जे प्रोडक्ट मी यूज करते आहे ना ते अंडर ₹200 आहेत. मला वाटतं लॅक्मेचे लूज पावडर आय थिंक 250पर्यंत काहीतरी असेल, 200-250पर्यंत. तर हे हिमालयाचं काजळ मी ते यूज करते आहे. आणि हे काजळ फक्त मी सांगेन की लॉंग लास्टिंग नाही आहे, ट्रस्ट मी लॉंग लास्टिंग नाही आहे. तुम्हाला परत अप्लाय करावं लागतं. जेव्हा तुम्ही ऑफिसपर्यंत घरी जात असाल तर ते थोडंसं फेड होतं, तुम्हाला मग ते परत रिअप्लाय करावं लागतं. आणि इथे मी माझा आयब्रोज करते आहेत.
ब्राऊन पेन्सिलने, आयब्रोजची ब्राऊन पेन्सिलच यूज करायची गाईज, ब्लॅक पेन्सिल यूज करायची नाहीतर ते एकदम असं रेगोटे मारल्यासारखं वाटतं चेहऱ्यावरती. इथे मी नूड लिपस्टिक लावलेली आहे, कारण त्या लुकला साजेशी अशी नूड लिपस्टिक लावलेली आहे. इथे माझा इंटॅक्ट मेकअप झालेला आहे, मस्त A to Z मेकअप मी सांगू शकते तुम्हाला मिनिमल प्रोडक्ट्समध्ये. केस वगैरे जे आपल्याला जशी हेअरस्टाईल करायची असेल तशी मी करते पटकन, कारण ऑब्व्हियसली मला जायची खूप घाई असते ऑफिसला, त्यामुळे तर पटापट इथे मी हेअरस्टाईल करून घेतलेली आहे. नॉर्मल एक क्लचर लावून घेतलेला आहे आणि इथे माझे मेकअप लुक जो आहे तो रेडी आहे. एकदम 3 ते 4 प्रोडक्टमध्ये पटापट मेकअप झालेला आहे. तुम्हीही करून बघा आणि नक्की मला सांगा की तुमचा मेकअप रुटीन काय आहे किंवा तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरताय, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.